हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 26वा, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे। श्लोक नंबर 4। स एषा प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभु यदृच्छया इव उपगताम् अभ्यपद्यत लीलया। स एषा प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभुः यदृच्छैवोपगताम् अभ्यपद्यत लीलया। स एषा प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभुः यदृच्छैवोपगताम् अभ्यपद्यत लीलया। स एषा प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभुः यदृच्छयैवोपगताम् अभ्यपद्यत लीलया। स एषा प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभुः यदृच्छयैवोपगताम् अभ्यपद्यत लीलया। स एषा प्रकृतिं सूक्ष्मां दैवीं गुणमयीं विभुः यदृच्छैवोपगताम् अभ्यपद्यत लीलया। सह एषः, त्याच पुरुषोत्तम भगवंतांनी, त्याच परम पुरुषोत्तम भगवंतांनी प्रकृतिं, भौतिक प्रकृती, सूक्ष्मां, सूक्ष्म, दैवीं, श्री विष्णूंशी संबंधित, गुणमयीं, भौतिक प्रकृतीच्या त्रिगुणांनी युक्त, विभुः, महत्तम, यदृच्छया, स्वतःच्या इच्छेने, इव, अगदी, उपगताम, प्राप्त केली, अभ्यपद्यत, त्यांनी स्वीकार केला, लीलया, स्वतःची लीला म्हणून। भाषांतर, महत्तम अशा विभू परम पुरुषोत्तम भगवंतांनी सूक्ष्म भौतिक शक्तीचा स्वीकार केला। ती भौतिक शक्ती त्रिगुणांनी युक्त आणि श्री विष्णूंशी संबंधित आहे। ॲज हिज पास टाइम, लीला म्हणून,
that Supreme Personality of Godhead, the greatest of the great, accepted the subtle material energy which is invested with three material modes of nature and which is related to Vishnu. काल जशी आपण चर्चा केली की थोडक्यात सृष्टीची रचना पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने भगवान कपिल देव सांगत आहेत. तर त्या ग्रेटेस्ट ऑफ द ग्रेट, महत्तम, महानातले महान अशा परम पुरुषोत्तम भगवंतांनी सूक्ष्म भौतिक शक्तीचा स्वीकार केला आपली लीला म्हणून. ती भौतिक शक्ती त्रिगुणांनी युक्त आहे आणि श्री विष्णूंशी संबंधित आहे. मराठी भाषांतर मध्ये लीला गाळलेला आहे. लीलया, लीला म्हणून. तात्पर्य या श्लोकामध्ये गुणमयीम हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. दैवीम म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांची शक्ती, परम पुरुषोत्तम भगवंतांची शक्ती. आणि गुणमयीम म्हणजे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांनी युक्त. भगवंतांची भौतिक शक्ती जेव्हा व्यक्त होते तेव्हा ती गुणमयीम शक्ती 3 गुणांच्या शक्तींची अभिव्यक्ती म्हणून कार्य करते. ती एका आवरणाप्रमाणे कार्य करते. म्हणूनच तिला, या शक्तीला भगवंतांच्या कधी कधी आवरणात्मक शक्ती असं देखील म्हटलं जातं. आवरणात्मक शक्ती. आवरण म्हणून म्हणजे काय, या 3 गुणांची बनलेली ही शक्ती ही आपल्याला भ्रमात ठेवायचं काम करते. या गुणांच्या प्रभावाखाली आपण सदैव राहतो. भगवद्गीतेत देखील भगवंत म्हणतात, दैवी यशा गुणमयी मम माया दुरुत्तया, माझी आहे अशी गुणमयी माया माझी आहे. प्रकृतीची रचना, प्रकृतीची निर्मिती कशी केलेली आहे हे आपण काल वाचत होतो. यातलीच ही पुढची स्टेप आहे. नंतर भगवंत स्वतःलाच या भौतिक शक्तीमध्ये विस्तार करतात, सूक्ष्म शक्तीमध्ये. आणि ही भौतिक शक्ती जी आहे ती गुणमयी असते. गुणमयी म्हणजे काय, 3 गुणांनी युक्त, 3 गुणांनी बनलेली. तुमच्यापैकी बरेच जण भगवद्गीतेच्या 14व्या 17व्या अध्यायाला आपण सोबत होता. तुम्हाला माहिती आहे, आपण चर्चा केली की ही जी भौतिक शक्ती असते किंवा या भौतिक जगातली एकही गोष्ट अशी नाही जी या 3 गुणांनी प्रभावित नसते. परफेक्टली आपण सांगू शकतो की हे सत्वगुणात आहे, हे रजोगुणात आहे, तमोगुणात आहे. बदलू शकतात, परंतु सगळं काही, वस्तू, प्राणी, पशु, पक्षी, फळ, फुलं, सगळं काही, कल्पना, काळ, आयडिया, खानपान, पोशाख, सगळं काही 3 गुणांनी बनलेलं असतं. ऑफकोर्स वेगवेगळ्या पंचमहाभूतांनी बनलेलं असतं, परंतु या 3 गुणांच्या प्रभावाखाली असतं. तर अशा प्रकारे ही दैवी भौतिक प्रकृती भगवंत आपल्या सूक्ष्म शक्तीने निर्माण करतात. भगवंतांपासून उद्भवलेली शक्ती 2 प्रकारे कार्य करते. भगवंतांपासून व्यक्त झालेले प्रकटीकरण आणि भगवंतांच्या मुखावरील आवरण. पाऊस थोडा मोठ्याने आहे त्यामुळे मी मोठ्याने बोलतोय. माहितीने ऐकू येते की नाही व्यवस्थित. तसं परवाच आपण चर्चा केली की
सगळं काही भगवंतांची शक्ती आहे. त्यामुळे ही जी माया, आपण ज्याला माया म्हणतो किंवा भौतिक प्रकृती म्हणतो, ती देखील भगवंतांचीच शक्ती आहे. आता फक्त ती कशा प्रकारे कार्य करते ते या 3 गुणांचा प्रभाव टाकून आपल्याला एक पडदा निर्माण करते, आवरण भगवंतांमध्ये आणि आपल्यामध्ये. म्हणून प्रभुपाद इथे सांगतात की भगवंतांपासून निर्माण झालेल्या सगळ्या शक्ती हे 2 प्रकारे कार्य करतात. एक म्हणजे व्यक्त झालेले प्रकटीकरण म्हणजे दिसतात, आणि दुसरं म्हणजे भगवंतांच्या मुखावरील आवरण. माया जी आहे ही आवरणात्मक शक्ती आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की संपूर्ण जग प्राकृतिक त्रिगुणांनी भ्रमित झालेले आहे. आणि म्हणून साधारण बद्ध जीव अशा शक्तीने प्रभावित झाल्यामुळे भगवंतांना पाहू शकत नाही. यालाच म्हणायचं आवरण. जो कोणी या भगवंतांच्या आवरणात्मक शक्तीने प्रभावित झालेला असतो, त्याच्यामध्ये आणि भगवंतांच्या मध्ये हे आवरण तयार होतं, आणि त्यामुळे तो भगवंतांना पाहू शकत नाही. आणि याविषयी म्हणजे याच्या संदर्भात ढगांचं उदाहरण देतात श्रील प्रभुपाद. मेघांचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. अकस्मातच आकाशात एक मोठा मेघ दिसू लागतो, ढग दिसू लागतं. हा मेघ 2 प्रकारे पाहिला जातो. सूर्यासाठी हा मेघ म्हणजे स्वतःच्या शक्तीची निर्मिती आहे, पण साधारण बद्ध मनुष्यासाठी तो मेघ म्हणजे डोळ्यावरील आवरण आहे, आणि या मेघामुळे सूर्यास पाहणे शक्य होत नाही. मेघामुळे सूर्य आच्छादित झाला आहे असे नाही, केवळ साधारण मनुष्याची दृष्टीच आच्छादित झालेली आहे. त्याचप्रमाणे मायेच्या पलीकडे असणाऱ्या भगवंतांना माया जरी आवृत्त करू शकत नसली तरी ती सामान्य मनुष्यांना आवृत्त करते. आवृत्त म्हणजे झाकणे. आवृत्त झालेले बद्धात्मे व्यक्तिगत जीव आहेत, आणि त्यांच्या शक्तीपासून मायेची निर्मिती झालेली आहे, ते पुरुषोत्तम भगवान आहे. आता हे उदाहरण थोडस समजायला कठीण जातं, परंतु जनरली ढग जे असतात, ढग ते सूर्यानेच बनवलेले असतात. सूर्यप्रकाश नसेल तर पाण्याचं बाष्पीभवन होणार नाही आणि त्यापासून ढग निर्माण होणार नाही. तर तसं बघायला गेलं तर एक प्रकारे ती सूर्याची शक्तीच असते. सूर्य सगळ्यात शक्तिमान आहे या भौतिक जगामध्ये. सूर्याच्या शक्तीनेच आपली चपाती पण तयार होते, सूर्याच्या शक्तीनेच आपलं शरीर तयार होतं. तर हे सगळी सूर्याच्या शक्तीचं प्रकटीकरण आहे. तर ढग सूर्याच्या शक्तीने तयार होतात, आणि ते कधी कधी आपल्याला असं वाटतं की ढगांनी सूर्याला झाकले, त्यामुळे आपण सूर्याला बघू शकत नाही. परंतु ढगांनी सूर्याला झाकलेलं नसतं. ढग कधीच सूर्याला झाकू शकत नाही, कारण सूर्य प्रचंड आहे, प्रचंड शक्तिमान आहे. तो ऍक्च्युली आपल्या डोळ्याला त्यांनी झाकलेला असतो, त्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही. सूर्य दिसणे हे सूर्याची डायरेक्ट शक्ती आहे, आणि ढग देखील सूर्याचीच शक्ती आहे, परंतु ते आपल्या डोळ्यासमोर एक पडदा निर्माण करतात, ज्यामुळे आपण सूर्याला बघू शकत नाही. तसं भगवान श्रीकृष्ण हे स्वयं भगवान आहेत, स्वयं शक्तिमान आहेत. ते वेगवेगळ्या शक्तीतून आपल्या समोर येतात, परंतु त्यांची जी स्ट्रॉंग शक्ती या भौतिक जगामध्ये आहे त्याला म्हटलं जातं माया. आणि ती 3 गुणांनी बनलेली आहे, त्रिगुणमयी माया. आणि ही त्रिगुणमयी माया त्या ढगाप्रमाणे आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये पडद्यासारखं काम करते, आवरणासारखं काम करते. थोडाफार इथे उल्लेख आहे, आपल्यापैकी कोणी तसा विचारायचा नाही, परंतु प्रभुपाद मुद्दामून इथे सांगतात काही लोकांना असं वाटतं की या मायेने भगवंतांना झाकलेलं आहे. म्हणजेच काय, मायेच्या प्रभावाखाली भगवंत पण येतात,
जसं आपण रजोगुणामध्ये काम करतो, तमोगुणामध्ये काम करतो, तसं भगवंत देखील रज तम सत्व गुणामध्ये येतात, तसं काम करतात नाही. त्यांनी हे सगळं बनवलंय, सगळं त्यांच्या कंट्रोलमध्ये आहे. माया कोणाला जागते? आपल्याला जागते. वा. आवृत्त झालेले बद्धात्मे व्यक्तिगत जीव आहेत आणि ज्यांच्या शक्तीपासून मायेची निर्मिती झालेली आहे ते परमपुरुषोत्तम भगवान आहे. श्रीमद भागवतमधीलच प्रथम स्कंदाच्या 7व्या अध्यायात म्हटले आहे की व्यासदेवाने आपल्या आध्यात्मिक दृष्टीने भगवंतांना आणि त्यांच्या मागे स्थित असलेल्या भौतिक शक्तीस पाहिले. यावरून हे सूचित होते की ज्याप्रमाणे अंधकार सूर्याला आच्छादित करू शकत नाही, त्याचप्रमाणे भौतिक शक्ती ही भगवंतांना आवृत्त करू शकत नाही. अंधकार व्यापू शकेल असा भाग सूर्याच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. अंधार केवळ छोटीशी गुहाच व्यापू शकते, उघडे आकाश नाही. त्याचप्रमाणे भौतिक शक्तीची आच्छादक क्षमता मर्यादित असून तिचा प्रभाव भगवंतांवर होऊ शकत नाही आणि म्हणूनच त्यांना विभू असे म्हटले जाते. अतिशय समर्पक आणि मुद्देसूद उदाहरण देतात श्रील प्रभुपाद. पहिल्या स्कंदाच्या 7व्या अध्यायामध्ये जिथे व्यासदेव समाधीस्थ होऊन बसतात आणि संपूर्ण श्रीमद भागवतमच्या समाधी अवस्थेमध्ये ते पाहतात, भगवंतांना पाहतात, भगवंतांच्या शक्तीला पाहतात, भगवंतांच्या भक्तांना पाहतात, भगवंतांच्या भक्तांचा भगवंतांशी असलेला संबंध पाहतात आणि मग ते सगळं लिहून काढतात समाधी अवस्थेमध्ये, समाधी भाषेमध्ये. याचाच अर्थ काय की भगवंतांना कोणी झाकून ठेवू शकत नाही. माया ही स्ट्रॉंग आहे, भगवंतांनीच बनवलेली आहे, भगवंतांचीच शक्ती आहे आणि आपल्याला वाटतं की मायेने भगवंतांना झाकून ठेवलेलं आहे, परंतु ऍक्च्युली ते त्यांनी आपल्याला झाकून ठेवलेलं असतं. जसं इथे उदाहरण देऊन श्रील प्रभुपाद सांगतात की सूर्याला कोणीच झाकू शकत नाही. माया म्हणजे अंधकार आहे. सूर्यप्रकाशाच्या विरुद्ध काय? अंधार, काळोख. अंधार किंवा काळोख कुठे असतो? एखाद्या खोलीत असतो किंवा एखाद्या गुहेत असतो. तो अंधार, अंधाराची जी शक्ती आहे, ज्याला निगेटिव्ह एनर्जी किंवा असुरी शक्ती, डिमॉनियाक, इव्हिल म्हटलं जातं, ती दैवी शक्तीला पूर्णपणे कधीच झाकू शकत नाही. जसा अंधकार जो आहे तो एखाद्या खोलीत असू शकतो, एखाद्या गुहेत असू शकतो, परंतु संपूर्ण आकाश, संपूर्ण सूर्याचा प्रकाश कधीच थांबवू शकत नाही. तसं भगवंतांनी निर्माण केलेली ही मायाशक्ती ही आपल्यासारख्या बद्ध जीवाला भ्रमित करू शकते. एका दुसऱ्या प्रमाणामध्ये ती आपल्याला भगवंतांपासून दूर नेऊ शकते, नेते. परंतु आपण पूर्ण प्रयत्न केला तर भगवंतांना पाहण्यापासून, भगवंतांचा साक्षात्कार अनुभव घेण्यापासून, भगवंतांना फेस टू फेस पाहून त्यांची सेवा करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि विशेष करून जेव्हा आपण भगवंतांची अशा प्रकारे प्रार्थना करतो, आराधना करतो आणि पूर्णपणे भगवंतांना शरण जातो, तेव्हा तर कोणीच थांबवू शकत नाही. कारण माया ही भगवंतांची शक्ती असून ती भगवंतांच्या अधीन आहे. आणि तुम्ही जर भगवंतांना शरण गेला तर भगवंत मायादेवीला तुमचं आवरण काढायला एका क्षणात सांगतात. आणि मग बॉसने सांगितल्यावर मायेला काही तक्रार नसते. एका क्षणामध्ये ती आवरण काढून टाकते आणि एका क्षणामध्ये आपण भगवंतांना पाहू शकतो, भगवंतांना प्राप्त करू शकतो.
त्यामुळे अशा दृष्टिकोनातून आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर माया ही भगवंतांच्या शक्तीसमोर एकदम तुच्छ आहे. यस, अतिशय कठीण आहे. भगवंत स्वतःच सांगतात अतिशय कठीण आहे. मम माया दुरुत्तया. दुरुत्तयाचा अर्थ असतो ऑलमोस्ट ऑलवेज इम्पॉसिबल. मायेला पार करून पलीकडे जाणे हे जवळजवळ अशक्य आहे. एकाच केसमध्ये शक्य आहे, जेव्हा आपण पूर्णपणे भगवंतांना शरण जातो. मामेव ये प्रपद्यन्ते. आणि म्हणून या आच्छादक क्षमतेला मर्यादित म्हटलेलं आहे आणि भगवंतांना विभू म्हटलेलं आहे. विभू म्हणजे सर्वशक्तिमान. ढगांचे अवतरण जसे सूर्याद्वारे स्वीकारले जाते, तसेच ठराविक कालांतराने होणारे भौतिक शक्तीचे प्रकटन भगवंतांकडून स्वीकारले जाते. त्यांच्या प्राकृतिक शक्तीचा उपयोग जरी भौतिक जगाच्या निर्मितीसाठी केला जातो, तरी त्याचा अर्थ ते सुद्धा त्या शक्तीने प्रभावित होतात असा नाही. प्राकृतिक शक्तीने आवृत्त झालेल्या जीवांना बद्धात्मे असे म्हटले जाते. सृजन, पालन आणि संहार या आपल्या भौतिक लीला करण्यासाठी भगवंत भौतिक शक्तीचा स्वीकार करतात. परंतु बद्ध जीव मात्र आच्छादित असतो. ज्याप्रमाणे ढगांच्या आवरणापलीकडे स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याचे बुद्धिमान मनुष्य समजू शकतो, अल्पबुद्धी मनुष्य समजू शकत नाही, त्याचप्रमाणे बद्ध जीवात्मा समजू शकत नाही की या भौतिक शक्तीच्याही पलीकडे सर्व कारणांचे कारण असे परम भगवंत आहेत. आपल्याला कदाचित असा प्रश्न पडतो कधी कधी की मला मान्य आहे भगवान सर्वश्रेष्ठ आहेत, हे पुन्हा 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 हे काय समजावून सांगतात श्रील प्रभुपाद की भगवंत भौतिक नाही आहेत, भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली कधीच येत नाहीत, कारण त्यांनीच ही भौतिक शक्ती निर्माण केलेली आहे, वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला फक्त वाटतं ऍक्च्युली की आपण भगवंतांना मान्य केलेलं. खऱ्या अर्थाने आपण केलेलं आहे का? स्वतःच्या आचरणाकडे बघून आपल्याला लक्षात येईल की ऍक्च्युली खऱ्या अर्थाने आपण भगवंतांना मान्य केलेलं नाही. येस, ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण एक परम श्रेष्ठ कुणीतरी आहे, परंतु मला इथेच या भौतिक जगातच राहायचंय. भगवंतांची ती शक्ती मला मान्य करायची नाही. आणि मग यातूनच बरेचसे लोक अशा कल्पनेने ग्रासलेले असतात की भगवान म्हणजे आपल्या समानच एक आहेत. जसे आपण भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली येतो तसे भगवान श्रीकृष्ण देखील भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली येतात. देव बिव असला काही प्रकार नसतो, भगवंत वगैरे काय असला काही प्रकार नाहीये. मग श्रीकृष्ण कोण होते? हे आपल्याला एक चांगुलपणा शिकवण्यासाठी एक कथा लिहिलेली आहे, त्यातला एक भूमिका वटवणारे एक पात्र आहे. दॅट्स इट. किंवा ते जरी खरं असलं, पौराणिक कथा नसली, खरी कथा जरी असली, तरी भगवान श्रीकृष्ण एक महान व्यक्ती आहेत, ज्ञानी होते, ते आपल्याला सांगायला आले होते. याच्या पलीकडे माणूस विचार करत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे एक दोन नाही, करोडो लोक असे भेटतील तुम्हाला. ऍक्च्युली आपल्याला असं वाटतं की पुन्हा पुन्हा श्रील प्रभुपाद असं का सांगतात, त्यांनी सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे. पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपली पण अवस्था तशीच आहे. आपण आलोय भक्ती मार्गामध्ये, परंतु अजूनही भौतिक सुखाची कामना, भौतिक अस्तित्वावरच आपला पूर्ण विश्वास आहे. आपल्याला अजूनही भीती वाटते सगळं काही सोडून भगवंतांच्या शरणात कसं जायचं. म्हणून ते आपल्यासाठी पण आहे, नाही असं नाही. मॅक्झिमम हिंदू लोक हा ढोंग करत असतात भगवंतांना मान्य केल्याचं. ऍक्च्युली कुणीच मान्य केलेलं नसतं. प्रत्येक जण हा आसुरी प्रवृत्तीचाच असतो.
प्रत्येकाला वाटत असतं की मीच ईश्वर होणार, ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. त्यामुळे हे पुन्हा पुन्हा जरी सांगितलेलं असलं तरी आपल्यासाठी पण ते महत्वाचंच आहे की का आपण भगवंतांना पाहू शकत नाही. कारण हे पडदा निर्माण झाले, हा आवरण निर्माण झालेलं आहे. आणि हे आवरण निघणार कसं? त्याच्यासाठी श्री ईशोपनिषद मध्ये एका श्लोकामध्ये ही भगवंतांनाच प्रार्थना केलेली आहे, कृपा करून हे आवरण काढा म्हणजे मी तुम्हाला पाहू शकेन. कारण ते भगवंतांच्याच हातात आहे काढणे. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की हे जी आवरणात्मक ही जी शक्ती आहे त्रिगुणमयी, 3 गुणांनी बनलेली, ती अतिशय कठीण आहे पार करून जाणे. एकच उपाय आहे, तो म्हणजे मला शरण येणे. म्हणजेच भगवंतांना पूर्ण समर्पणाने प्रार्थना करणे, भगवंतांनी जे जे काही सांगितलंय त्याचं पालन करणे. शरण जाणे म्हणजे काय? शरण जाणे म्हणजे मंदिरात जाऊन डोकं टेकणे किंवा डोकं टेकण्याचा ढोंग करणे नव्हे. शरण जाणे म्हणजे समोरचा व्यक्ती ज्याला आपण सरळ शरण गेलेला आहे तो जे सांगतो ते ऐकलं पण पाहिजे. मग तो आपल्या मायाशक्तीला सांगेल, हा माझा भक्त आहे, याला येऊ दे, तुझे 3 गुणांचा पडदा बाजूला कर, याला येऊ दे. आणि ती मायाशक्ती जी आहे ती फक्त भगवंतांचं ऐकते, बाकी कोणाचं ऐकत. आपण कितीही प्रयत्न करा नाही. मग आपण हे रोज भगवंतांना पूर्णपणे शरण जायचं सोडून रोज हे काय करतोय? जप करा, कर्म करा. हेच आहे भगवंतांना शरण जाणे. कारण भगवंत म्हणतात माझा भक्त असा वागतो, माझा भक्त असा राहतो, माझा भक्त हे काम करतो. मग ते आपल्याला केलं पाहिजे. नसेल तर शरण कसं जाणार आपण? नुसतं म्हणून चालत नाही तोंडाने शरण आलेलो आहे म्हणून, ते करणे म्हणजे शरण जाणे. मग त्याची परीक्षा घेतात भगवंत, हा खरोखरच शरण आलेला आहे की त्रासदायक, त्रासातून मुक्त होण्यासाठी फक्त तात्पुरता वैतागलाय. मंदिरात आपण कधी जातो जेव्हा घरात भांडणं होतात, वैताग आलाय, चला जाऊ मंदिरात जाऊन बसूया. या भौतिक जगातून असंच, या भौतिक जगातून पूर्णपणे मुक्त व्हायची इच्छा तेव्हाच होते जेव्हा लोक या भौतिक जगाला कंटाळतात, वैतागतात. चांगली गोष्ट आहे, परंतु त्याही पलीकडे जाऊन जो आपल्याला यातून सुटका करणार आहे त्याची प्रेममयी भक्तिमयी सेवा केली पाहिजे, त्याच्याशी प्रेमाचा संबंध जोडला पाहिजे. नुसताच वैतागलेला माणूस तिकडे पण वैतागून परत यायची शक्यता असते. आणि म्हणून भगवंत जे सांगतात भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये, ते स्टेप बाय स्टेप आपण केले पाहिजे, ते आपल्या आचरणात आणलं पाहिजे. मग आपण खऱ्या अर्थाने भगवंतांना ही फूस लावू शकतो, भगवंतांची खातिरदारी करू शकतो. प्लीज हे मायेचं जे आवरण आहे, 3 गुणांचा प्रभाव जो आहे तो प्लीज कृपा करून काढून टाका. आणि त्याच्या मागचा उद्देश एकच असला पाहिजे, जेणेकरून मी तुम्हाला पाहू शकेन, मी तुमची सेवा करू शकेन. दुसरा कुठला उद्देश असेल ना तर जनरली भगवंत काढत नाही. भगवद्गीतेमध्ये म्हणतात भगवंत की दुसरा उद्देश असेल तरी या, तुम्ही या माझ्याकडे, प्रार्थना करायला सुरुवात करा, परंतु हळूहळू शुद्ध भक्तांच्या संघामध्ये शुद्ध व्हा आणि शुद्ध भक्तिभावाने, प्रेमाने माझी प्रार्थना करा, मग मी हे आवरण काढून टाकतो. म्हणून त्या श्लोकामध्ये देखील म्हटलेलं आहे की जरी माया ही शक्ती अतिशय दुस्तर असली, अतिशय कठीण असली पार करायला, तरी जो भगवंतांना शरण गेलेला आहे त्याच्यासाठी अगदी चुटकी मारणे इतकी सोपी होते, सुपर इझी होते. मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरन्ति ते. जो मला शरण येतो तो या मायाच्या भवसागरातून अगदी आरामात तरून जातो. तर इथे भगवान कपिल देव सृष्टीची रचना कशी झाली हे समजावून सांगताना सांगत आहेत की मी त्या त्रिगुणमयी मायेच्या रूपामध्ये माझ्या सूक्ष्म शक्तीचा विस्तार करून
या जगामध्ये सगळ्यांच्या वरती एक आवरण तयार करतो. बरेचसे लोक म्हणतील की हे भगवंतांनी चूक केली नाही का? तर ऍक्च्युली भगवंतांनी चूक केलेली नाहीये. ही आपली इच्छा होती आपल्याला मायेमध्ये राहायची. ही आपली इच्छा होती आपल्याला भगवंतांचं विस्मरण करायचं, भगवंतांना विसरायची आपली इच्छा होती. मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी हे जर केलेलं असेल तर भगवंतांचा काही दोष नाही. जसं अजूनही ज्याला भगवंतांना जाणून घ्यायचं आहे त्याच्यासाठी या गुणांचा प्रभाव भगवंत कमी करतात, इव्हेंच्युअली बंद करतात, त्याला मदत करतात स्टेप बाय स्टेप भगवंतांजवळ जाण्यासाठी. परंतु ज्याला भगवंतांना मान्य करायचं नाही त्याला भगवंत अजूनही या भौतिक जगामध्ये अशा परिस्थितीची निर्मिती करतात, असं एन्व्हायरमेंट तयार करतात की तो दिवसेंदिवस भगवंतांना विसरतच जाईल. असे मित्र तुम्हाला भेटवतात जे तुम्हाला सांगतील की देव भगवंत असला काही प्रकार नसतो, खा प्या मौज करा, उद्या कोणी बघितलंय. असे मग तुमच्या हातामध्ये मोबाईल फोन दिला जातो, अशी पुस्तकं तुमच्या हातात दिली जातात जी वाचून तुम्हाला भगवंतांवरचा पूर्ण विश्वास उडून जाईल, निघून जाईल. असे सिनेमे दाखवले जातात, असा संघ करून दिला जातो. हे आपल्याला वाटते आपण करतोय, परंतु हे सगळं भगवंतच करत असतात. भगवंत म्हणतात तुमची इच्छा असेल मला विसरायचं तर मी तुम्हाला परफेक्ट कसं विसरायचं ते देखील शिकवतो, त्याची पण व्यवस्था करतो. तुमची इच्छा असेल मला माझं स्मरण पुन्हा करायचं, माझ्याकडे पुन्हा यायचं, त्याची पण परफेक्ट व्यवस्था मीच करतो. काल आमच्या इथे 1-2-3 प्रभूजी आले होते. किती विचित्र अवस्था असते बघा. प्रभूजींची दीक्षा झालेली तरी ते म्हणत होते की नाही, भगवत धामात जाणे म्हणजे आम्हाला वाटलं इच्छा बंद करणे. नाही, इच्छा आपण कधीच थांबवू शकत नाही, ती फक्त बदलायची आहे. आपण इच्छा केली अगदी तळमळीने, अगदी प्रामाणिकपणे की हे भगवान श्रीकृष्ण या 3 गुणांचा प्रभाव कमी करा, बंद करा, हे आवरण काढून टाका, मला तुम्हाला बघायचंय, तुमच्या सानिध्यात राहायचंय, तुमची सेवा करायची आहे. तर ती इच्छा भगवंत पूर्ण करणार. आपण इच्छा केली मला 1-2 करोड रुपये पाहिजेत, मला ऐश करायची आहे, तुम्हाला विसरून जायचं आहे, दारू प्यायची आहे, पार्टी करायची आहे, चंगळ करायची आहे, ती पण इच्छा भगवंत पूर्ण करणार. म्हणून बायबलमध्ये पण एक वाक्य आहे, ऍक्च्युली बायबलमध्ये पण सांगितलं जातं, बी केअरफुल ऑफ व्हॉट यू डिझायर. म्हणजे जी आपण इच्छा करतो ती कशा प्रकारची इच्छा करतो याच्याबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे, काळजीपूर्वक इच्छा केली पाहिजे. कारण सगळ्या प्रकारच्या इच्छा भगवंत पूर्ण करतात. काही इच्छा आपल्यासाठी घातक पण असू शकतात. जसं 16व्या अध्यायात भगवंत म्हणतात भगवद्गीतेच्या की आसुरी प्रवृत्तीची इच्छा असेल तर त्याला मी या भौतिक जगाच्या इतक्या अंधकारमय प्रदेशात त्याचा जन्म करून देतो की तो पुन्हा माझी आठवणच करू शकणार नाही. हो की नाही? तर थोडस वेगळ्या पद्धतीने आपण आता वाचत आहोत. तुमच्यापैकी जे रेग्युलर होते भागवतमच्या क्लासमध्ये त्यांना माहिती आहे की आपण या सृष्टीची रचना वेगवेगळ्या पद्धतीने वाचत आहोत. सृष्टीची रचना काल, अहंकार, मन, बुद्धी याप्रमाणे केली. सृष्टीची रचना 5 पंचमहाभूत, त्या पंचमहाभूतांना कंट्रोल करणारे 5 देवता, त्याच्यापासून निर्माण होणारे 5 इंद्रिय, अशा प्रकारे निर्मिती करण्यात आली. तर आता भगवान कपिलदेव फक्त आणि फक्त भक्तीशी संदर्भित या सृष्टीची रचना कशी केली हे समजावून सांगत आहेत. आणि म्हणून ते म्हणतात की सगळ्यात पहिल्यांदा मी ही माया निर्माण केली, ही त्रिगुणमयी माया आहे. आणि म्हणून
पुढचा श्लोक फक्त मी वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण एक्झॅक्टली काय वाचत आहोत भागवतम मध्ये. पुढच्या श्लोकात कपिल देव म्हणतात, भौतिक प्रकृती आपल्या 3 गुणांमुळे विविध प्रकारात विभागून जीवांची रूपे निर्माण करते. 3 गुणांच्या कॉम्बिनेशननी हे 84 लाख जीव तयार होतात प्रकारचे. आणि त्यात पण मी तुम्ही एकाच प्रकारचे आहोत. 84 लाखातला आपला प्रकार एकच आहे, परंतु आपण पण वेगळे आहोत, कारण आपल्यावरती पण या 3 गुणांचा वेगवेगळा प्रभाव आहे. कुणी सत्वगुणाच्या प्रभावात आहे, कधी कधी एक 15 वर्ष आपण या गुणाच्या प्रभावात असतो, पुन्हा विसरतो, पुन्हा दुसऱ्याच्या प्रभावात जातो. तर या 3 गुणांशिवाय या जगामध्ये काहीच बनलेलं नाहीये. माझी केस अशा कलरची का आहेत, मी एवढ्याच उंचीचा का आहे, मलाच का पाय नाही, त्याला का आहे, हे सगळे प्रकार या 3 गुणांनी बनवलेले असतात, विविध रूप. आणि जीव मात्र म्हणजे आपण सगळे हे सर्व पाहून ज्ञानावर आच्छादन टाकणाऱ्या मायाशक्तीच्या वैशिष्ट्याने भ्रमित होतात. भ्रमित होतात म्हणजे काय? 3 गुणांचा प्रभाव इतका स्ट्रॉंग असतो की आपल्याला असं वाटतं की पाय नसलं तर काय झालं, तरी पण मी एवढा श्रीमंत होऊन दाखवणार की सगळ्या जगाने मला श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही गुणाच्या प्रभावामध्ये जन्मलेला कोणताही जीव, मानवच नाही कोणताही जीव, हा या जगामध्ये याच प्रयत्नात आहे. अमेझिंग हो की नाही? म्हणून भगवान कपिल देव भौतिक प्रकृती आता भक्तीच्या संदर्भात समजावून सांगत आहेत. त्यातला हा श्लोक होता आजचा. उद्याचा देखील तोच श्लोक असणार आहे. ही मायाशक्ती काम कशी करते एक्झॅक्टली. रिपीटेड भगवद्गीता. भगवद्गीतेचा 14वा अध्याय परत एकदा रिपीट होणार आहे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, जसं आता तुम्ही सांगितलं की आपण नाही का भगवंतांना मान्य केलं पाहिजे, भगवंतांसाठी काम केलं पाहिजे, भगवंतांनी सांगितलेल्या नियमात राहिलं पाहिजे. तर आपण ह्या 3 गुणाच्या पलीकडे जाऊन भगवंतासाठी करू शकतो, किंवा आध्यात्मिक आपल्यासाठी अध्यात्म म्हणून एक वेगळा प्रकार असू शकतो. पण आता सध्या आपण काय करतो, आपल्याला भगवंत मान्य आहेत, पण आपण काम तर मात्र तुम्ही भौतिकच करतो, आपमय काम करतो, भगवंतांनी सांगितलेल्या नियमात राहत नाही. याचा अर्थ असा असतो ना की असा होऊ शकतो की आपण मायावादी आहोत. त्याच्याबद्दल सांगा प्रभूजी. हरे कृष्ण. गेट पॉवर कार्ड क्विकली. 1% काहीतरी राहील. येस. भगवंतांना जो हाफ हार्टेडली मानतो, दुसऱ्या शब्दामध्ये, तो जवळपास मायावादीच असतो. इथे ठेव. खाली असेल किंवा वर. सॉरी हे मायावादाचे वेगवेगळे प्रकार असतात. एक मिनिट. बऱ्याचदा तुम्ही लेक्चरमध्ये हे पण ऐकलं की आपले बरेचसे भक्त मायावादी प्रवचन देतात. समजायला थोडंसं कठीण असतं ही जी कारण आपल्याला ते ऐकायला पण खूप बरं वाटतं, कारण पूर्णपणे भगवंतांना शरण जायचं नाहीये. वाव, येस, हे चांगलं आहे माझ्यासाठी.
त्यामुळे ते आपल्याला ऐकायला बरं वाटतं. आणि हा मायावादच सगळीकडे प्रिव्हेल असतो. याचं परफेक्ट उदाहरण श्रील प्रभुपाद देतात ते म्हणजे हिरण्यकशिपूचं. तुम्ही मागे पण एक दोनदा ऐकलं असेल हे उदाहरण माझ्याकडून. हिरण्यकशिपूची आपण स्टोरी वाचतो की नाही, आपल्याला वाटतं हिरण्यकशिपू नास्तिक आहे, भगवंतांना मान्य करत नाही. पण ऍक्च्युली हिरण्यकशिपू हा नास्तिक नाही, तो मायावादी आहे. कसं? मायावादी लोकांचं प्रमुख लक्षण काय असतं? निर्विशेषवादी मायावादी लोकांचं भगवंतांना एक व्यक्ती म्हणून मान्य करायचं नाही, किंवा शक्ती म्हणून पण देखील मान्य करायचं नाही. भगवंत आहेत, मी त्यांचा एक अंश आहे, मी त्यांच्या इतका शक्तिमान होऊ शकतो. दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग. हिरण्यकशिपू ज्या प्रकारे ब्रह्माजींकडे वरदान मागतो, त्याचा जर आपण प्रॉपरली अनालिटिकल स्टडी केलं तर आपल्याला लक्षात येतं की हा असं का मागतोय की मला दिवसा पण कुणी मारलं नसलं पाहिजे, रात्री पण कुणी मारलं नसलं पाहिजे, मला घरात पण कुणी मारलं नसलं पाहिजे, बाहेर पण कुणी मारलं नसलं पाहिजे, मला जमिनीवर पण कुणी मारलं नसलं पाहिजे, हवेत पण कुणी मारलं नसलं पाहिजे, मला माणसाने पण मारलं नसलं पाहिजे आणि प्राण्यांनी पण कुठल्या मारलं नसलं पाहिजे. जर थोडासा विचार करा, याचा अर्थ त्याच्या मनामध्ये भीती आहे की कोणीतरी आहे जो मला मारू शकतो, परंतु त्याला मान्य नाही की तो भगवान आहे, त्याला आकार आहे. म्हणून तो ज्याला ज्याला आकार आहे त्या सगळे कॉम्बिनेशन करून वर मागतो. हे पण मारू शकणार नाही, 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 आणि त्याला वाटतं हा तर सगळे कॉर्नर्स आपण कव्हर केले, आता आपल्याला कोणी मारू शकत. परंतु त्याला भीती आहे, कोणीतरी आपल्याला मारणार ही भीती आहे, हो की नाही? तसंच आपली अवस्था आहे. आपल्याला मान्य आहे भगवान आहेत, थोडीफार भीती पण आहे, परंतु त्याला पूर्ण शरण जायचं नाही. त्या भगवंतांना आपण टाळू कसं शकतो याचा आपण रात्रंदिवस विचार करत असतो. मान्य आहे भगवान आहेत, सर्व शक्तिमान आहेत, काहीही करू शकतात, मला एका क्षणात संपवू शकतात हिरण्यकशिपू सारखं. माझं सगळं ऐश्वर्य जे आजपर्यंत मी काबाड कष्टानं कुत्र्या मांजरासारखं धडपडून निर्माण केलेलं आहे, नाम, संपत्ती, ऐश्वर्य, बुद्धिमत्ता, कुल, सौंदर्य एका क्षणात नष्ट करू शकतात. हे मी कसं टाळायचं याचा मी अभ्यास करणार. त्याला म्हणायचं हिरण्यकशिपू वृत्ती, हो की नाही? आणि आपल्यापैकी प्रत्येक जण हेच करत असतो. शास्त्राचा आधार घेऊन पण आपण हेच विचार करत असतो की भगवंतांना शरण जायचं टाळायचं कसं. एखादा श्लोक मला मिळेल जो मला सांगेल की नाही शरण गेलं तरी चालतंय, आहे ते करत राहावा, भगवंत तुम्हाला सगळी मदत करतील. परंतु दुर्दैवाने कुठं असं मिळत नाही आपल्याला. आणि मग आपण या श्लोकाचा उलटा अर्थ काढ, त्या श्लोकाचा उलटा अर्थ काढ, याचा उलटा अर्थ काढ. नॉर्मल हिंदू लोकांना भेटा तुम्ही, असले फंडे सांगतील तुम्हाला की तुम्हाला वाटेल की हे कुठून शिकलाय, हा हे कुठल्या शास्त्रातच दिलेलं नाही, परंतु तो स्वतःला हिंदू समजतो. काही लोक तर सरळ सरळ म्हणतात भगवद्गीतेचा आणि हिंदूचा काय संबंध आहे, मी हिंदू घरात जन्मलोय ना म्हणून मी हिंदू आहे. कुणी पण मग माझ्या मनाने मी पण तयार करेन धर्म उद्या, त्याला काहीतरी शास्त्राचा बेस असला पाहिजे ना. हा सगळा पलायनवाद असतो, पळण्याचा प्रयत्न करणे, भगवंतांना शरण जाण्यापासून पळण्याचा प्रयत्न करणे. परंतु डीप आतमध्ये कुठेतरी पटलेलं असतं भगवंतांना शरण गेल्याशिवाय काय खरं नाही. तरी पण त्यातनं काय कुठून पळवाट निघते का शोधत राहिले रोज. एक 4 वर्ष थांबा प्रभूजी, मी माझ्या मुलांची व्यवस्था करतो, ही देखील पळवाटच असते. कुठल्याही प्रकारे तुम्ही भगवंतांना शरण जायचं जे टाळत असता त्याचा अर्थ असतो तुम्हाला भगवंतांना तुम्ही मान्य केलेलं नाहीये, मान्य करायची इच्छा नाही. पण ते आपल्याला असं भ्रम एवढा मोठा असतो की आतून आपल्याला वाटतं की नाही नाही, मी तर भगवंतांना पूर्ण मानलेलं आहे, रोज मंदिरात जातो, तिलक लावतो, पूजा अर्चना करतो,
5%, 10% दान धर्म पण करतो. अजून काय करायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त? काही काही लोक अहंकाराने पण म्हणतात अजून काय करायला पाहिजे याच्यापेक्षा जास्त? माझं सगळं सोडून भगवंतांना शरण जायचं का काय? असं थोडीच असतं काय? बॅड न्यूज, तुमच्यासारखी वाईट बातमी आहे. येस, पूर्णपणे शरण जावंच लागतं. त्याच्याशिवाय भगवंत हे मायेचं आवरण दूर करत नाही, करणार पण नाही. भगवंतांकडे अनंत भक्त आहेत जे पूर्णपणे शुद्ध आहेत त्यांची सेवा करण्यासाठी. तुमची काहीच गरज नाही तिथे. ऍक्च्युली भगवंतांची सेवा करण्याची गरज तुम्हाला आहे, भगवंतांना नाही. त्यामुळे हे कितपत सिरियसली घ्यायचं आणि कितपत भगवंतांना शरण जायचं ते आपण ठरवायचं. आणि म्हणून तुम्ही जे वाक्य मगाशी म्हणाला ते 100% बरोबर आहे. जोपर्यंत अशा प्रकारे आपण शरण जात नाही तोपर्यंत आपण मायावादीच असतो. तसं बघायला गेलं तर मायावादी पण एक प्रकारे बरे. ऍक्च्युली आपण असुर असतो. जो भगवद्गीतेमध्ये हा जो फेमस श्लोक आहे, ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी, हा श्लोक पण नाही, अर्धा श्लोक आहे. या अर्ध्या श्लोकामध्ये 99.99% हिंदू लोक बसतात. बघा तुम्ही कुठलाही हिंदू व्यक्ती बघा, जो तिलक लावणारा, भगवंतांना रोज मंदिरात येऊन प्रणाम करणारा देखील या श्लोकामध्ये बसतो. ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. मी ईश्वर आहे, मी सिद्धी मिळवेन, मी सुख माझं माझं मिळवेन, मी श्रीमंत आहे, मी काही करू शकतो, मी याला मारू शकतो, मी माझं अस्तित्व तयार करू शकतो. हेच विचार करत असतो आपण रात्रंदिवस. थोड्याफार प्रमाणात दान धर्म केला, जय जय केलं म्हणून आपण भक्त होत नाही. आणि या थोड्याफार प्रमाणात केल्या गेलेल्या धार्मिकतेला आपण जर भक्ती म्हणायला लागलो तर याच्या इतका अंधपणा कुठला दुसरा नाही. कारण तो जिज्ञासेने जो भगवतम भागवद्गीतेचं श्रवण करून हे समजावून घ्यायचा प्रयत्न करतो तो चांगला आहे यांच्यापेक्षा. कारण ज्याला वाटतं की मी दान धर्म करतो म्हणजे मी धार्मिक, माझ्या इतका धार्मिक कोणीच नाही, तो कधीच भक्ती देणार नाही. यालाच कम्प्लेसन्सी म्हणतात, की मी जिथे आहे तेच परफेक्ट आहे. असे समजणारे भरपूर जण आहेत, भरपूर जण आहेत, भरपूर 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 जण. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, रघुनाथ दास गोस्वामी जे आहेत, आपल्या 6 गोस्वामींमधले, ज्यांचा फोटो आपण लावतो, 6 गोस्वामी, त्यातले रघुनाथ दास गोस्वामी जे आहेत, त्यांचे वडील आणि काका, त्यांचं नाव विसरलो मी, गोवर्धन आणि असं काहीतरी दोघांचं नाव, चैतन्य चरितामृतामध्ये त्यांची कथा येते. ते पूर्ण बेंगालमध्ये फेमस होते धार्मिक म्हणून. पूर्ण बेंगालमध्ये कुठला उत्सव असला सडल हाताने दान करणार, ब्राह्मणांना दान करणार, पूर्ण म्हणजे धर्मासाठी काही करायला म्हणजे तयार असलेले असे पूर्ण बेंगालमध्ये फेमस होते. परंतु रघुनाथ दास गोस्वामी यांना मात्र पूर्ण चैतन्य महाप्रभूंना शरण जायचं होतं. बऱ्याचदा ते प्रयत्न करायचे आणि घरवाले त्यांना सोडायचे नाहीत. बऱ्याचदा तर त्याला रघुनाथ दास गोस्वामींना कुलूप घालून एका खोलीत कोंडून टाकायचे. बऱ्याचदा ते पळून यायचे आणि चैतन्य महाप्रभूंना माहिती होतं की अजूनही हे शुद्ध झाले नाहीत, म्हणून चैतन्य महाप्रभू त्यांना परत पाठवायचे. नाही, तुझे घरातले चांगले आहेत, तू घरी जा. एकदा मात्र येऊन रघुनाथ दास गोस्वामींनी सांगितले की आता मी जाऊच शकत नाही, मला पूर्ण शरण यायचंच आहे. मग चैतन्य महाप्रभूंनी मान्य केलं, ठीक आहे, आजपासून तू माझ्यासोबत राहा. आणि तेव्हा त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये एका श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणतात, तुझे बाबा आणि तुझे काका दोघेही या भौतिक जगामध्ये इतके अडकलेले आहेत, इतके अडकलेले आहेत की मलातले किडे जसे अडकतात तसे ते आहेत. आता तुम्ही विचार करा, जो व्यक्ती इतका धार्मिक आहे की प्रत्येक धार्मिक कार्यासाठी मदत करतो सडळ हाताने,
उत्सव असो काही असो, त्याला स्वयं भगवान म्हणतात की हा पूर्णपणे भौतिकतेतच अडकलेला आहे. आणि उपमा देताना पण किती घाणेरडी आणि खालची उपमा देतात बघा. मलातला किडा जसा आहे तसा हे अडकलेले आहे. की वरवरचं दान धर्म भक्ती करून काही उपयोग नाही. पूर्णपणे शरण कधी जाणार आपण? तेव्हाच जाणार जेव्हा या भौतिक जगामध्ये राहून आपला काही फायदाच नाही हे आपल्याला पूर्णपणे पटणार. त्याच्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. आणि मग तोपर्यंत आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण मायावादी तत्वज्ञानाचा स्वीकारच करत असतो, कारण ते आपल्याला बरं वाटतं. कारण मायावादी तत्वज्ञानामध्ये एक नक्की आहे, भगवंतांना शरण जायची गरज नाही. येस, मग मी हाफ मायावाद हाफ हे ऐकायला तयार आहे. मी मान्य करतो भगवंतांना आकार आहे, स्वरूप आहे, विग्रह आहे, परंतु मी हे पण मान्य करणार नाही की मला पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. मी ईश्वर होणार, मी सर्वश्रेष्ठ होणार, याला काही अर्थ नसतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये पण एका श्लोकामध्ये भगवंत सांगतात बघा की जो यज्ञ तपस्या करतो, जो पूजा अर्चा करतो, जो दान धर्म करतो, अशा कोणालाही मी कधीच दिसत नाही. मी फक्त जो माझी अनन्य भावाने भक्तिमय सेवा करतो त्याला मी दिसतो, त्याला मी प्रकट होतो. हे भगवद्गीतेत लिहिलेलं हे रबर स्टॅम्प अप्रूव्ड ऑथराइज्ड सत्य आहे. याला आपण टाळू शकत नाही. आणि यालाच भ्रम म्हणतात. जे आता आपण वाचत होतो ना आवरण, हे पडद्यावर पडदे आपण निर्माण करतो. जरी आता आपण वाचलेलं असलं की भगवंतांची ही शक्ती आहे पडदा म्हणजे, पण तो ऍक्च्युली हे पडदा निर्माण करायचं काम आपणच आपल्याला पाहिजे असतं तो पडदा, म्हणून भगवंता निर्माण करतात. भगवंत क्रूर कठोर नाहीये. हे असे बरेच पडदे आपण निर्माण करतो. तुम्ही बघा आपल्या नॉर्मल आपल्या भक्तांसोबत देखील बोलून बघा, बरेच पडदे प्रत्येकाने निर्माण केलेले आहेत स्वतःचे. आणि नाव ठेवतात दुसऱ्याला, प्रभूजी हे पडदा मध्ये आहे त्यामुळे मी भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. ऍक्च्युली पडदा घातला कोणी? तुम्हीच घातला. आणि मग हे थोड्याफार प्रमाणामध्ये सगळे मायावादाकडेच चाललेले असतात. मायावादी गुरुच फेमस होतो. बघा तुम्ही उद्यापासून थोडस तुमच्या लेक्चरमध्ये मायावाद मिक्स करा, बघा किती लोक येतील, असे भरतील हजारांनी. तुमचा सत्संग इतका वाढेल तुम्ही कल्पना करू शकणार नाही. आणि लोकांना ते पाहिजे आहे. पूर्ण शरण जाणे कोणाला नकोय. मग आपल्यासारखे जे भक्त असतात, जे अर्धवट भक्ती करणारे, ते कन्फ्यूज होतात एक्झॅक्टली मायावाद म्हणजे काय. हेच आहे मायावाद. भगवंतांना पूर्ण स्वरूपात मान्य न करणे म्हणजेच भगवंतांना पूर्ण शरण जायला तयार न होणे. व्हेरी इझी, आहे नाही? हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? आय डोंट नो, मला माहिती नाही का युट्यूब कसं काम करतं मला माहिती नाही, पण तो जो व्हिडिओ आहे ना, देव आहे कोण म्हणतं म्हणून मी बनवलेला, त्याला रोज 50-60 हजार लोक बघतात. ऑलरेडी 3-4 लाखाच्या वर, 3 लाखाच्या आसपास हे झालं. आणि कमेंट्स असले भयानक करतात, तुम्ही ते जाऊन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की देव कोणी नसतो, सायन्स म्हणजेच देव आहे, निसर्ग म्हणजेच देव आहे वगैरे. आता तुम्ही एक कल्पना करा, मी जर हेच सांगायला लागलो उद्यापासून, यस सायन्स म्हणजेच देव आहे, निसर्ग म्हणजेच देव आहे, देव काही पुरुष नाही आहे, स्त्री पुरुष कोणीही असू शकतो देव,
जो देव तुमच्यातही असू शकतो, माझ्यातही असू शकतो. अजून किती लोक बघतील माझे व्हिडिओ, अजून किती लोक येतील आपल्या सत्संगला. कारण सगळ्यांना हेच पाहिजे. कोणालाही हे नको आहे की एक सर्वश्रेष्ठ आहे त्याला शरण जायला पाहिजे, हे कोणाला नको. त्यामुळे प्रॉब्लेम आहे. आणि आपण पण त्याच्यातच आहोत थोड्याफार प्रमाणामध्ये. आपण दृढ निश्चयाने पूर्ण शरण जायला तयार झालं पाहिजे. लाईटा बंद कर. हरे कृष्ण. आणखीन कुणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय जय. हरे कृष्ण.